पूर्ण करू शकलो या ठिकाणी याचा मला अभिमान. मला सांगायचंय तसं महेंद्रदाने मगाशी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, तुतारी करून करतायत त्या तुतारीचे नेते या ठिकाणी लढले होते. 5 वर्ष या मतदारसंघाचे खासदार होते, या मातीमधून खासदार झाले आणि काम मात्र त्यांनी चौकिमानी फक्त बारामती मतदारसंघामध्ये केलं. एवढा मोठा नेता या ठिकाणमधून खासदार होते. आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं होतं की देशाचा नेता या ठिकाणमधून निवडणूक लढवत आहे. आम्हाला वाटत होतं की आमचे रेल्वेचे प्रश्न सुटतील, आमचे पाण्याचे प्रश्न सुटतील. प्रश्न सुटायचे राहिले, प्रश्न या माणसाने कधीच मिटवून दिले नाहीत आणि ते मिटवायला 2019चं साथ यावं लागलं. मला खासदार व्हावं लागलं. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार आलं, पुन्हा 19चं सरकार आलं, आदरणीय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सहकार्यामुळे या मतदारसंघामध्ये सर्व प्रश्न हाताळले घ्यावं लागले. एवढ्या मोठ्या माणसाला नेता म्हणून दिला. आपण एखादा म्हणतो ना की एखादा वडील माणूस असतो, तो वडील त्याला 4 पोरं असतात, तर इस्टेटीची वाटणी ही 4 पोरं आणि मुलगी असेल तर मुलीलाही बरोबर केली पाहिजे. पण या आमच्या महाराष्ट्राच्या जाणत्या नेत्यांनी इस्टेटीची वाटणी फक्त बारामतीला केली. मला सांगा, अशा नेत्याला कोणी शहाणा बाप म्हणत का? इस्टेटीची वाटणी जर एकालाच दिली